नक्कीच या ठिकाणी रामजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा। रघुनाथजी वाघ साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित झाले, या स्पर्धेची शोभा वाढवली। check. Thank you so much, Vicky Shivalay. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा। गणरायांच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊन हीच प्रार्थना करूया की आज आपण स्पर्धेला जी सुरुवात केलेली आहे येत्या 24 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे गालगोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न व्हावी हीच प्रार्थना आज आपण गणरायांच्या चरणी ते करूया। तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आणि तसेच ऐक गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी आणि तसेच कार्यसम्राट सरपंच प्रथम नागरिक गोटेगर गावचे आणि तसेच अध्यक्ष सरपंच संघटना शहापूर तालुका सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचा विद्यमानातून तुम्ही पाहताय आदिवासी सरपंच चषक 20-25 चा तरार। तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। दिवस क्रमांक पगला तुम्ही पाहतात आणि जी लढत मैदानात सातमध्ये आहे आणि काय सुरुवात लागली पगलाच बॉल आणि पगला षटकार इथे येतो। षटकाराने आगाज आणि जी लढत आपण पाहताय सध्या सगळीला जे बाटेल आहे टीम धोबीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट कोठारी ही लढत आपण पाहत आहात आणि थोडस करेक्शन आहे सावंत सर चेक करायचं आहे का चेक केलं जाईल थोडंसं कन्फर्मेशन आहे की एक्झॅक्टली बॉल वन बाउन्स गेलाय की डायरेक्टली ओव्हर दी रोप्स गेलाय ते चेक करायचं आहे। बट एक वेल ऑर्गनाइज आणि एक वेल डिसिप्लिन स्पर्धा या विभागामधली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण जर आपण पाहिलं गेलं तर आदिवासी ठाणे पालघर नाशिक तसेच रायगड एक गाव एक संघ अशी स्पर्धा आपण पाहतात आणि निर्णय आलेला आहे की हा षटकार आहे ओव्हर दी रॉप्स बॉल गेला। 6 धावांनी दरम्यान सुरुवात या सत्राला झालेली आहे। नेक्स्ट बॉल वन्स अगेन हुकचा फटका फाईन लेगला मिसफील्ड आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल। बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चांगला फटका 4 चौकार। थँक्यू डीजे अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला। बॅटर स्टेप आउट झाले बट लाईन मिस केली असंच मी म्हणेन। बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये डॉट बॉल दरम्यान इथे येतो। या स्पर्धेमागे खऱ्या अर्थाने ज्यांचं आपण फार मोठं नेतृत्व पाहिलं गोटेघर गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या दिवस एखादी स्पर्धा ऑर्गनाइज करणं मॅनेज करणं फार मोठी गोष्ट आहे आणि साहेबांनी ती गोष्ट या विभागामध्ये करून दाखवली आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आदिवासी सरपंच चषक 20-25 चा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय आणि जी लढत सध्या सगळीला आहे कोठारे अगेन्स्ट त्यांचा अगेन्स्ट आपण पाहताय धोबीपाडा अशी पाटील आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय। कोठारे बॅटर प्रेम आणि त्यांचा संवित ड्राइव्ह करत असताना दरम्यान जर आपण पाहिले इथं फिल्डर आहेत लॉंग ऑफला बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल। धाव फलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 11 वरती जाऊन पोहोचला आणि स्पेशली आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो आमचे मित्र ज्यांना खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्याचा धोनी देखील म्हटलं जातं या आधी त्याने इन्व्हाइट केलं होतं। याआधी मला वाटतं की GPL याच ग्राउंड वरती झाली होती तेव्हा देखील इन्व्हिटेशन आलं बट बिझी शेड्यूलच्या अनुषंगाने येता आले नाही। बट
आता आलोय तर पूर्णपणे जो माहोल आहे, जो ऍटमॉस्फिअर आहे, जबरदस्त. गती कमी केली होती, बोट फिरवली होती, तेच एक्झॅक्टली पाहायला मिळालं. डॉट बॉल त्यामुळे ते येतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 11 विदाउट लॉस टीम कोठारे. आणि जर आपण प्रत्येक मॅचचा विचार केला तर मॅच आहे 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा दरम्यान इथे बनवण्यात आला आणि त्या 3 ओव्हरचा खेळ आणखी इथे बाकी आहे. आणि बघा प्रत्येकी विभागामध्ये आज टेनिस बॉल क्रिकेट देखील डेव्हलप होतोय आणि या विभागामधल्या ना खऱ्या अर्थाने प्रत्येकी टीमला हा फार मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला, मी असंच म्हणेन. कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक बाईक आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं बेस्ट बॉलरसाठी एलईडी टीव्ही आहे, बेस्ट बॅटरसाठी कूलर आहे. तसेच जर आपण पाहिलं तर प्रत्येकी टीमसाठी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर स्पेशल टी शर्ट्स देखील दिल्या जातात आणि तसेच प्रत्येकी प्लेयर ऑफ द मॅच साठी स्पेशल बॅग देखील दिली जात आहे. फार मोठी संकल्पना, आवर्जून कौतुक करावं असं वाटतं ज्याप्रमाणे नियोजन आयोजन राखलं. चला विनंती असेल फिल्डिंग साईड वेळ कमी घ्या, कारण तुम्ही एक फार मोठी स्पर्धा खेळता, त्या अनुषंगाने वेळेसंदर्भात तुम्हाला सहकार्य करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो प्रवीण बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. फर्स्ट ओव्हर मध्ये 11 आल्या, 4 ओव्हरचा खेळ आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर प्रेम आणि त्यांचा संवेद योगेश. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल लोबो फुल टॉस होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आलं नाहीये. डॉट बॉल तर इथे येतोय. मग 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर एक एक निर्धाव चेंडू देखील महत्वाचा असा राहिला. कारण काय असतं की 4 ओव्हरची मॅच तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये बॉल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल इथे फील्ड केला जातो पण तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा इथे मिळतील. जो उल्लेख जस्ट मी केला की 4 ओव्हरची मॅच, एका चेंडूचं महत्व जास्त आहे आणि त्यामध्ये आम्ही बहुतांश वेळेला पाहिलं, जे माझा अनुभव आहे समालोचन क्षेत्रामधलं त्या अनुसार आवर्जून सांगेन की 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ना 1-1, 2-2 धावा देखील फार मॅटर करतात. कारण 1-1, 2-2 धावेने देखील मॅचचे रिझल्ट चेंज होत असतात. दॅट्स वाय या रन्स देखील महत्वाचे आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं बट जर आपण पाहिलं तर फुटवर्कचा अभाव आणि त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर बॉलवर नजर देखील हटून गेली होती. कारण ॲज अ बॅटर जर तुम्हाला मोठे फटके खेळायचं तर मॅटर काय करतं, तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन, त्यासोबत शॉट सिलेक्शन, तुमचा फुटवर्क आणि ॲज अ बॅटर शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं मॅटर करतं. हुक केला बॉल हवेमध्ये आहे, फायनलिक्स फिल्डर इनफिल्ड मध्ये आहे, त्याचा फायदा इथे घेतला जाईल. बॉल जाईल लॉंग लेग सीमा फार षटकार. थँक्यू डिझन. बघा तुम्ही बॅक ऑफ लेन डिलिव्हरी टाकाल आणि इतक्या कमी गतीने टाकाल तर ते हिंदीमध्ये एक वाक्य आहे ना, आ बैल मुझे मार, त्याप्रमाणे हा बॉल टाकला. निमंत्रण दिलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते निमंत्रण इथे स्वीकारलं. आता लोबो फुल टॉस होता, व्ही शेप मध्ये स्ट्रोक खेळले, लॉंग ऑनला फुल्डर राखीत, फिल्डिंग चांगली राखली, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट. एका धावेचा मध्ये धाव फलक आता पुढे जातो 2-0, 20 ऑन द बोर्ड. जो उल्लेख मी केला 4 ओव्हर बघा जर डे सेशन मध्ये तुम्ही खेळतात बघा उष्णता थोडी जास्त आहे पण तरी सुद्धा मी म्हणेन की मिनिमम 45 to 50 तिथपर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न करायला हवा बॅटर्सने. त्याचबरोबर नक्कीच जयदुर्गा पेंडरगोल टीमचे कॅप्टन आणि जो व्हीसीटी खरपट टीमचे कॅप्टन यायचे नक्कीच आपण रिपोर्टिंग करायचंय. जयदुर्गा पेंडरगोल टीमचे कॅप्टन रवी लोबी आणि त्याचबरोबर नक्की त्या व्हीसीटी खरपट टीमचे कॅप्टन मधुकर निरगुडा. सरपंच साहेब आपण टीम चालले असते तर नक्की रिपोर्टिंग करायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. टॉप एज लागलं होतं आणि जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला जे फिल्डर होतं त्यांनी अटेम्प्ट देखील जरूर केला बट जजमेंट चुकलं.
आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट झाला या चेंडूवरती या 2 आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस जर आपण पाहिलं 22-22 धावा फलकावरती कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावली नाही टीम कोठारेने. आणि रिमेनिंग जो खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 2 षटकांचा. बघा प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅच साठी जो उल्लेख मी जस्ट केला की बॅक दिली जात आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर्ड झाले सर्वांनी अक्षय मारुती भोईर साहेबांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन कारण त्यांचं देखील भरपूर मोलाचं योगदान या स्पर्धेमागे आम्हाला लाभलंय. कारण प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचला एक बॅग दिली जात आहे आणि ती बॅग आम्हाला साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाली आहे. साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 11चा करंट रन रेटने धावफलक 22-22 धावा आणि थर्ड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात. या तिसऱ्या षटकामध्ये बॉलर प्रकाश. नक्कीच या ठिकाणी वाफे गावचे प्रतिष्ठित सन्माननीय सुनीलजी कोरडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बघा ही तर सुरुवात आहे. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल आणखीन चांगल्यात चांगला खेळ आपल्याला प्रत्येकी टीमचा पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अफाट गर्दी देखील पाहायला मिळेल. फुल लेंथ होता ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर आहे. बॉल फील्ड करतात. फिल्डिंग चांगलीच राहिली एकंदरीत पण तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढत पुढे जातोय 23-23 धावा धावफलकावरती. आता प्रत्येक विभागामध्ये क्रिकेट डेव्हलप होत चाललं आणि या विभागामधल्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा असंच मी म्हणेन. कारण आदिवासी ठाणे पालघर नाशिक रायगड एक गाव एक संघ असा हा फॉर्मॅट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. भरपूर सारे पारितोषिक आहेत. तब्बल 12व्या क्रमांकापर्यंत पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस मिस्टामिंग बॉल अवे मध्ये आहे. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा फुल टॉस होता. फायदा घ्यायला हवा होता बट ते करता आलं नाहीये बॅटरला. आणि हे असं कधी होतं जेव्हा ऍज अ बॅटर ना तुमचं फोकस क्लिअर नसतं. कारण बॅटिंग करत असताना तुमचं पूर्णपणे लक्ष ज्याप्रमाणे बॉलर बॉल डिलिव्हर करतो त्याकडे असणं गरजेचं आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळलं. बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत काऊ कॉर्नर रिजनला. बघा प्रयत्न केले जातात की मोठे फटके खेळायचे आहेत आणि रनआउटची शक्यता आणि बॅटर रनआउट. बॅटर रनआउट. धक्का पकला लागला आणि बॅटर बाद झालेत. धक्का पकला लागला. इन ॲट नंबर 3 न्यू मॅन इन बॅटर सतीश क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून YouTube वरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. जेही प्रेक्षक सध्या सगळीला आम्हाला पाहतात ऐकतात आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. भरपूर प्रेम आम्हाला द्या. आणि त्याचसोबत जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. कारण भरपूर चांगला लाईव्ह ब्रॉडकास्ट आपल्याला tenniscricket.in या वाहिनीचा देखील पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस्टामिंग चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येतात वाईड इशलॉंग ऑनला जज करतात. मिस्टेक होणार नाहीये. भरपूर चांगली कॅच पकडली खऱ्या अर्थाने. त्या फिल्डरचं मला कौतुक करावं असं वाटतं कारण लॉंग ऑन वरनं वाईड इशलॉंग ऑन पर्यंत आले फिल्डर. भावेशने ही कॅच पकडली. धक्का लागला. दुसरा
धक्का आणखीन एक लागला आणि हे जे विकेट सध्या सगळीला येत आहेत ना त्याचा निष्कर्ष हा बनतो की आता रणगतीवरती ब्रेक लावण्याचे जे प्रयत्न आहेत ते यशस्वी होऊ शकतात कारण दोन बॅटर सध्या डगआउट मध्ये गेलेत. नेक्स्ट बॉल लॉफ केला ऑन साइडला स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक षटकार 6. रेंज मध्ये टाकला होता बॉलरने हा बॉल आणि लॉन्च केलं आणि थेट पाठवलं काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा पॉवरफुल स्ट्रोक षटकार येतो. धावफलक 32 धावा धावफलकावरती. मग एकंदरीत 2 विकेट जरूर आले पण त्यानंतर रणगतीवरती ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न होता आता त्यामध्ये विघ्न आणत असताना बॅटर भरतचा बॅट मधनं षटकार आणि त्यानंतर हा चांगला फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल जरूर फील्ड झाला पण स्ट्रोक चांगला होता. 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज धावफलक आहे 34. टीम कोठारे आणि रिमेनिंग जो खेळ बाकी तर बॅटर प्रेम देखील बाद झाले पण एक नवीन जोडी ग्राउंड मध्ये आहे सतीश आणि भरत. पण भरतने चांगले फटके भरतच्या बॅट मधून आले. 2 चेंडू त्याने फेस केलेत. तो 8 धावेवरती नॉट आउट आहे आणि अंतिम षटक बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये आणि अंतिम षटकामध्ये बॉलर तयार होतोय मोहित बॉलिंग मार्क वरती. बघा भरपूर सारे नवीन चेहरे नवीन खेळाडू प्रत्येकी टीम मध्ये पाहायला मिळतात आणि जो उल्लेख मी केला की या विभागाचा क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आहे. युवा खेळाडूंना एक फार मोठा प्लॅटफॉर्म देणारी ही स्पर्धा आहे आणि भरपूर साऱ्या नवदीप खेळाडूंना आपला टॅलेंट दाखवण्याची फार मोठी संधी खऱ्या अर्थाने सरपंच साहेबांनी उभी करून दिलेली आहे. त्यामध्ये गणेशजी कांबळे साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन बट हा फटका लाजवाब आहे. हुकचा फटका बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. बघा हार्ड लेंथ होता बट वेळ होता बॅटरकडे. परफेक्टली पोझिशन मध्ये आले बॅकफूट वरती गेले. हुकचा हा फटका चौकार येतोय. धावफलक आता 38. 38 धावा धावफलकावरती. डेथ ओव्हरचा खेळ सुरू आहे. अंतिम षटक 5 चेंडू आणखी बाकी आहेत. नेक्स्ट बॉल पुल केला. पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला. डीप मध्ये मिड विकेटला फोल्डर येतात पडलेत आणि बॉल देखील निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. मिस्टेक इथे घडली आणि मिस्टेक जर घडली तर त्याचे परिणाम देखील भोगावे लागतील. आणखीन एक चौकार 4. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावफलक आता 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन द बोर्ड. 45 ते 50 चा उल्लेख मी जरूर केला होता आणि असं वाटतंय की त्याच दिशेने आता वाटचाल आहे. यावेळेस बॉलला चेस केलं होतं. अपील देखील सुरू आहे आणि बॅटचे खडा इनर एज सफलता इथे मिळेल. विकेट किपरचे कौतुक करेन मी कारण ज्याप्रमाणे लो कॅच त्यांनी पकडली धक्का लागलाय हा 3रा आणि बॅटर बाद झाले सतीश. डीजे या सगळ्या गोठेकर गावचे गोड व्यक्तिमत्व उज्ज्वलजी डिंगोरे साहेबांचा शुभागमन झालाय. आपलं सहर्ष स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. नक्की डिंगोरे साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. गोटेकर गावचे क्रिकेट फार मोठा आहे कारण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या गावच्या क्रिकेटची चर्चा आजवर होत आहे कारण सातत्याने भरपूर साऱ्या मोठ्या इव्हेंट्स मध्ये आपण गोटेकर बी टीमचा चांगला खेळ पाकला आणि त्याच गावामध्ये हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये स्वतः बॉलर येतात. कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का आणि धक्का हा लागला चौथा आणि बॅटर बाद झालेत सचिन.
बॅक टू बॅक धक्के इथे लागलेत. आता हॅट्रिक घेण्याची नामी संधी देखील इथे चालून आली आहे. चालून आली नाही तर मी म्हणेन की निर्माण केली आहे, कारण भरपूर चांगले बॉल आतापर्यंत टाकले, 2 चौकार आले आणि त्यानंतर कमबॅक. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, बॉल हवेमध्ये आहे. बट आता लॉंग ऑनचा फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातोय. थ्रो थोडा खराब मी म्हणेन. बॅकअपला खेळाडू येतात, बॉल फील्ड केला जातो आणि हे काय चाललंय बघा. खऱ्या अर्थाने आता देखील निशाणा साधण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली बघा. जर तुम्ही फुटबॉल पाहत असाल ना, तर फुटबॉलमध्ये कसं होतं की एखादा फुटबॉलर बॉल पास करतो दुसऱ्या प्लेअरला, त्यानंतर तो तिसऱ्याला पास करतो, त्यानंतर तो चौथ्याला पास करतो आणि तेच पाहायला मिळालं. फर्स्ट ऑफ ऑल लॉंग ऑनचा फिल्डरने बॉलरला पास केला, बॉलरने सिली पॉइंटला जे फिल्डर आले त्याला पास केला, त्यानंतर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला. या गोष्टी पाहायला मिळतात, कारण जो उल्लेख मी केला भरपूर सारे नवीन खेळाडू आहेत, या गोष्टी पाहायला डेफिनेटली मिळणार आहेत. बॅटसाठी उला लागला, बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरेजम मध्ये चालला. फिल्डर धावतात, फिल्डिंग यावेळेस चांगली राखली. अखेरीस बॉल थ्रो केला जातो, तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती रन्स. आणि आणखीन बघा सुरू आहे भाग मिल्का भाग, किती मिळतील रनआउटची देखील शक्यता आहे. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं रन्स इथे कंप्लीट झाला 3 आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट. आणि अशा प्रकारे हे पगले सत्र या चरणावरती समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स 47 बनवण्यात आले आणि 48 धावांचं एक चांगले टोटल इथे सेट केलं टीम कोठारेने अगेन्स्ट टीम धोबीपाडा. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सेकंड इनिंगला सुरुवात. सो तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आदिवासी सरपंच चषक 2025 सातारा. धन्यवाद. कॅमेरा त्याचप्रमाणे या ठिकाणी वाफेगावचे प्रतिष्ठित आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री सुनीलजी कोरडे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या ठिकाणी अंकुशजी बरदड साहेबांना विनंती असेल त्यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. नक्कीच आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आदिवासी सरपंच चषक 2025 च्या वतीने आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. थँक्यू. नक्की पाहू शाल सर्व सूचनेकडे लक्ष असू द्या मित्रांनो. नक्की सूचनेकडे लक्ष असू द्या. पुढच्या मॅच पासून नक्की पाहू शाल थोडासा बदल केला गेलाय, कारण नक्की नियम आहे. नक्की टुर्नामेंट मोठी आहे, चांगली स्पर्धा आहे. तुम्हाला सर्वांना नक्की ज्याने स्पर्धेने वेळ लावलेली आहे ती स्पर्धा आदिवासी चषक. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय श्री छगनजी बरोरा साहेबांचं शुभागमन झालंय. संतोषजी आरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान करावा.
यस धन्यवाद. पुढील मॅच पासून नक्कीच पाहू शाल सर्व नियम आयसीचे असतील. लेग बिफोर सुद्धा असणार आहे मित्रांनो, नोंद घ्यायचे. असं नक्कीच ऑफिशियल आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, ती सूचना आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच पासून नक्की जे संपूर्ण नियम आयसीचे असतात ते मात्र नक्की जारी केले जातील, ही मात्र नोंद घ्यायचे. थँक्यू सो मच रामजी डिंगोरे सर, सो मच. यस पाहू शकाल नक्की 24 बॉल आणि जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलं गेलंय 48चं. स्ट्राइकिंग मध्ये पाहू शकतो प्रकाश नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतो नक्की भावेश रविराज स्पोर्ट्स कुठारे आणि त्यांना फाईट देताना पाहायला मिळेल नक्कीच श्री गणेश 11 धोबीपाडा कसारा विभागातील संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश, बॅटिंगला भावेश. पहिल्याच बॉलमध्ये नक्कीच प्रकाशने मालपत्र पाहायला मिळतोय. याही खेळाडू नक्कीच नक्कीच एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. तो बॅटर पाहू शकाल नक्कीच भावेश कुठारे संघाचा. पहिला बॉल मध्ये एक सिंगल मात्र नक्कीच कंप्लीट केलेली आहे. संघाचं श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. धाव फलकामध्ये 1 ऑन द बोर्ड, एक धाव सगळ्या कोठारी संघाची. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज निलेश, बॅटिंगला भावेश. इथे मात्र नक्की शॉर्ट पूल करायचा होता, बॉल निघून चालला नक्की लॉंग लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने बॉलची लागली आहे शर्यत, बॉल निघून चाललाय सीमा पार. येतोय भावेशच्या बॅट मधनं, यावेळी मात्र 4 चौकार. धाव फलकामध्ये 5 2 बॉलचा खेळ झालाय. पहिले षटक नक्की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळत आहे. गोलंदाज निलेश धोबीपाडा संघाकडनं. पुढील बॉल पुन्हा एकदा नक्की शफल झाले तर रूम बनवलेला इन थ्रू दी गॅप, बॉल चाललाय मिड विकेटला क्रॉस करत. यावेळी मात्र भावेशच्या बॅट मधनं हा सलगचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दुर्गा पेंडर गोल आपण रिपोर्टिंग करायचंय. इथे सोनकी दाडबा बॅटने पुन्हा एकदा नक्की स्लाइस केला, फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. यावेळी मात्र नक्की गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेले. थोडासा नक्की कॉन्फिडन्स थोडासा खाली झाला होता, तो मात्र पुन्हा एकदा नक्की द्विगुणित करण्याचं काम मात्र निलेशच्या माध्यमातून केले गेले. याचं व्हीसीटी खरपत निरगुडा साहेब, सरपंच साहेब आपण आला असत तर नक्की संपर्क साधायचा आहे, कारण की ते वेळेचं बंधनकारक आहे मित्रांनो. पुढील बॉल इथे सोनकी चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडचा क्षेत्ररक्षण नक्की येतो डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबलिंग तिथे फुटबॉल स्टाईलला बॉलला मात्र नक्की उडवला गेलाय. नक्की थोडीशी फंबलिंग, अति घाई संकटात नाही. थोडंसं फुटबॉल स्टाईलने मात्र बॉलला मात्र नक्की उडवलं गेलाय त्या डीपच्या क्षेत्ररक्षण. तो पण मात्र नक्की 2 धावा कंप्लीट. या 2च्या साईने धाव संख्या जाते आहे 12 याकडे वरती. चांगली सुरुवात कोठेरा संघाकडनं. इथे ओव्हरपिचचा बॉल, चांगलासा बॉल पाहायला मिळतोय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्र येत आहेत. लॉंग ऑफ मध्ये एक धाव कंप्लीट. चांगला थ्रो फेकी केला गेला. एक सिंगल. धाव संख्या 13. सिंगल डबलने मात्र पाहू शकाल सजवलं गेलाय. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेट. त्या कॅल्क्युलेटचा वापर मात्र नक्की 2 बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. प्रकाश आणि भावेशच्या माध्यमातून धाव संख्या पाहायला मिळते 13 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलं नक्की पॉवर प्ले षटक समाप्त. 13 धावा धाव फलकावरती. अजूनही 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल 35 धावांची गरज.
यस गोलंदाज करण बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र प्रकाश आहे. इथे मात्र नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी परंतु नक्कीच पिचिंग मात्र चेक केली गेली आहे देशमुख सरांनी. इट इज अ नो बॉल. फ्री हिट मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. खतरनाक घंटी रेड सिग्नल जारी केले पंचांनी. पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात नक्कीच निरंजनजी सावंत सर असतील, सुमितजी देशमुख सर असतील, रामजी डिंगोरे सर असतील, अजयजी पुत्रन सर असतील. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल फ्री हिट वरती उडवलाय बॉलला. फ्री हिट वरती पाहू शकाल बाय वन गेट वन एकावर एक फ्री म्हणून फ्री हिटची पाहायला मिळते मित्रांनो ओळख आहे. आणि त्या मात्र फ्री हिटचा मात्र पुरेपूर फायदा मात्र घेतोय बॅटर. धाव सेकंद नक्की 6 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 20 धाबा 20 ऑन द बोर्ड. 20 धाबा धाव फलकावती. आक्रमकता दाखवली गेली प्रकाशच्या बॅट मधनं. येतोय हा षटकार. धाव संख्या 20 चला टीम हँडल करायचं नाही विनंती करतोय धोबीपडा संघ. जरा वारंवार नक्की आयोजकांच्या माध्यमातून नक्की ऑफिशियल्सच्या माध्यमातून कॉल येतोय. तो कॉल आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. स्पीड अप ठेवायचा आहे कारण की आज मात्र नक्की पहिला दिवस थोडासा नक्की उद्घाटन सोहळा असल्या कारणाने मॅच मात्र नक्की थोडासा लेट सुरू झाल्या. ही मात्र सर्व संघांनी नोंद घ्यायची. तर पुढील बॉल करण रिव्हर्सचा फटका स्पिचिचा टेम पाहू शकाल. रिव्हर्सचा फटका ताकद न ताकद सर्व काही सिद्ध होत आहे. यावेळी मात्र प्रकाशच्या बॅट मध्ये नेत्र दिबक स्ट्रोक स्पिचिचा फटका पॉवरफुल जनरेट करतो गेलाय. याही वेळेला की बॉल निघून चालाय सीमा पार चौकार. यस थँक्यू सो मच डीजे. धावस्कर धाव फलकामध्ये 24 धावा 24 ऑन द बोर्ड. चांगलेसे आक्रमकता दाखवली गेली आहे प्रकाशच्या बॅट मधनं. मी म्हणत होतो याही नक्की हंगामामध्ये नक्की शहापूर आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा संघ खेळतोय. रविराज फोर्ट खुठारी चांगला इथे मात्र नक्की पाठची लागली लिडिंग एज. पंचांचं बोट आकाशाकडे. ओयूटी विकेटचं पतन. प्रकाशचा मात्र खेळ संपवला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र नक्की गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेले करणच्या माध्यमातून. कमबॅक केले गेले. कमबॅक करणं हम भी जानताय असं सांगतोय नक्की कसारा विभागातील असलेला संघ धोबीपाडा. यस धन्यवाद डीजे. नक्कीच सुस्वागतम जो प्रेक्षकांचा वर्ग जुळला गेलाय गोठेकरच्या क्रीडांगणावरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आदिवासी सरपंच चषक इथे मात्र नक्की चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. थोडासा मात्र पुढे टाकलेला बॉल बॅट फिरवता बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चेंडूला नक्की यावेळी मात्र नक्की डॉट बॉल. इकडे 24 पुढील बॉल पुन्हा एकदा नक्की जबरदस्त बॉल. टी फॉर टेम्परामेंट चा वापर मात्र केला गेलाय गोलंदाज करणच्या माध्यमातून धोबीपाडा संघाकडनं. नक्की पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलच्या साह्याने धाव संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 25 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. डाऊन फटका पाहायला मिळते. स्वतःच्या फॉल तुम्ही जबरदस्त बॉल मात्र नक्की फिल्डिंग मात्र जबरदस्त त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय करणच्या माध्यमातून. षटक क्रमांक झालाय दुसरं समाप्त. 2 षटका अखेरीस. एक गडी बाद 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात कोठारे या संघाच्या. नेक्स्ट मॅच नक्की वारंवार सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून. व्हीसीडी खरपत आणि त्यांना फायनल जयदुर्गा पेंढरगोळ संघ.
धावस का धाव फलक होती 25. अजूनही 12 बॉल 23 धावांची गरज. 12 बॉल 23 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी रविराज स्पोर्ट खुडारे संघाला. चला टीम हँडल करायचं नाही मित्रांनो, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. कारण की क्वालिफायचा सामना सुद्धा नक्कीच खेळवायचा आहे. सुपर 10 मध्ये एक संघ रोज काढला जाईल. पाहू शकाल आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत. त्याचबरोबर नक्की मुलाचा सहकार्य आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी. तुमच्या संपूर्ण खेळाडूचं संपूर्ण मंडळाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण नक्की आदिवासी खेळाडूंसाठी नक्की प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आई गावदेवी स्पोर्ट गोठेगरबी संपूर्ण मंडळ, संपूर्ण कमिटी, संपूर्ण खेळाडू धन्यवाद देतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील नक्की यंगस्टर्स आहेत. पाहुशल यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र या मंडळाच्या माध्यमातून केलं गेलंय. थँक्यू सो मच. नक्की गणेशजी कांबडी साहेब ज्याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा गोठेगर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेब. स्लो वन गतीचा बॉल बोट फिरवली, फिंगर रोल अदा केला गेलाय. थोडासा स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन थोडासा पाहायला मिळतोय. सतीश धोबी पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. फटका पाहायला मिळतो. लॉंग मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. चांगला फेकी पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट, एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील 26 या आकड्यावरती. ते मध्ये नक्की पावशल हवाईसावर बॉल उडवला गेलाय. बॉल चालला नक्की सीमा रेषाचा वेध येतोय. हा येतोय हाय हँडसम भावेच्या बॅट मधनं. हा बिग ब्लास्ट षटकार. बॉल पुण्याचा सतीश धोबी थोडासा नक्की दबाव खाली आहे पाहायला मिळतोय. एक षटकार नंतर मात्र वाईट बॉल. धावस का धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली गेली आहे. 33 धावा धाव फलकामध्ये, एक गडी बाद 33. नक्कीच भास्करजी बरोरा साहेबांच्या शुभागमन झालाय. शैक्षणिक राजकीय परिपटलावरती शहापूर तालुक्यातील एक मोठं नाव. नक्कीच भास्करजी बरोरा साहेबांच्या शुभागमन झालाय. मी विनंती करतो आपण असं नसतं व्हायचंय मुख्य मंचावरती. या आदिवासी सरपंच शकामध्ये भास्करजी बरोरांचं साहेबांचं मात्र सहर्ष सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये नक्की क्षेत्रक्षण डीप मध्ये येत आहेत. एक धाव कंप्लीट. एका धावेने मात्र धाव फलक मात्र पुढे जरा पाहायला मिळतोय. याही वेळेला नक्की पाऊशाल बुडवलाय बॉलला भावेशने. भावेच्या बॅट मध्ये आणखीन एक आलाय षटकार. 70-70 लगातो 6 षटकार. इथे सोने की पाऊशाल चांगलासा फिल्डिंगचा नजर पाहायला मिळतोय. लॉंग लेग रिझर मध्ये मात्र क्षेत्रक्षण होते, त्याने केले नाहीये चुकी. फलंदाज नक्की धावेचा खेळ मात्र संपवला गेलाय. 6 बॉल 16 वरती नक्की अंत होतोय. धावस का धाव फलकामध्ये नक्की 41. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय. माजी सरपंच आडगाव भास्करजी बरोरा साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय.
सरपंच ग्रामपंचायत गोठेगर गणेशजी कांबळे साहेबांना विनंती असेल त्यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. सरपंच चषक आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत, स्वागत करीत आहोत, स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे धाव फलकावरती पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे सोनकी चांगला फटका पाहायला मिळतोय. होईल का झेल कॅरी? फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. इथे मात्र नक्कीच पाऊशाल झेल सुटला गेलाय. कुठे तर मॅच सुद्धा सुटतीये का हे सुद्धा नक्कीच तितकंच पाहणं गरजेचं असेल. हा झेल कॅरी करायचा होता पण तुझं नक्कीच पाऊशाल फिल्डर टेक डाऊन दिस बॉल आणि परिणामी चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 46 आकड्यावरती. दोन धावेची गरज. पुन्हा एकदा नक्की इनसाइडर ओव्हर द कव्हर जबरदस्त नक्की क्वालिटी विथ क्रिकेट दाखवणारा हा येतोय. नक्की नादाचा शंकनाद करणारा विजयी चौकार. अभिनंदन टीम नक्कीच रविराज स्पोर्ट्स कोठारे आणि हार्ड लक संघ देऊया. नक्कीच श्री गणेश 11 धोबीपाडा दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचे. नक्कीच या ठिकाणी ज्योतुजी बरोरा साहेब व्यासपीठावर यांचं शुभागमन झालंय. या ठिकाणी अंकुची बर्दड साहेबांना विनंती असेल त्यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतो भावेश. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याचा भावेश आपण नेक्स्ट मॅच नक्कीच व्हीसीटी खरपत आणि त्यांना फाईट देईल नक्की जयदुर्गा पेंडरगोल. प्लेयर ऑफ द मॅच